दाभोसा येथील ग्लास स्कायवॉकचा लोकार्पण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. ग्लास स्कायवॉकमुळे दाभोसा परिसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. पर्यटन वाढत असताना पर्यटकांच्या सुरक्षिततेबरोबरच परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. दाभोसा परिसरात विविध ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांची पर्यटकांवर करडी नजर राहणार आहे. त्यामुळे पर्यटनाच्या नावाखाली दारू पिऊन हुल्लडबाजी करणं, अंमली पदार्थांचं सेवन करणं, महिलांची छेडछाड करणं किंवा इतर कोणताही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर प्रशासनाची नजर राहणार आहे. ग्लास स्कायवॉक हे पर्यटनासाठी आकर्षणाचं नवं केंद्र बनत असताना पर्यटकांनीही जबाबदारीने वागणं आवश्यक आहे. निसर्गाचा आनंद घेताना कायदा आणि नियमांचं पालन करावं अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. दाभोसा परिसरातील CCTV यंत्रणा ही केवळ सुरक्षेसाठी नसून पर्यटन स्थळांची शिस्त आणि सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या देखरेखीमुळे अनुचित प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. त्यामुळे दाभोसाला भेट देणाऱ्या पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घ्यावा, मात्र कायदा हातात घेण्याचा किंवा हुल्लडबाजी करण्याचा विचारही करू नये. कारण दाभोसाच्या प्रत्येक हालचालीवर प्रशासनाची कॅमेऱ्यांद्वारे नजर राहणार आहे. पर्यटन वाढू द्या, पण सुरक्षित आणि शिस्तबद्ध पर्यटनाला प्राधान्य द्या, हा दाभोसातून प्रशासनाचा स्पष्ट संदेश आहे. ये सिस्टम है इसका, जब वहाँ पे किसी जाने की जरूरत नहीं पड़ेगी, यहाँ सीधा अनाउंसमेंट होगी, वहाँ पे उनको आवाज जाएगा. अच्छा, ऐसे करके. और इसमें रहेगा कि पूरा मॉनिटरिंग होगा, जितना भी ट्रैफिक आ रहा है, यहाँ पे लोग आ रहे हैं, आने वाली गाड़ी सब यहाँ मॉनिटर कर पाएगा जो यहाँ बैठेंगे. अब इसमें जैसे आप देख पा रहे हैं, यहाँ से आने वाली जो पब्लिक है वो सब दिखती है पूरी जाने वाली. यहाँ पे एंट्री कर रही है टिकट के लिए, वो भी दिखेगी. उसके बाद जो शॉप्स है आसपास एरिया में, जो शॉप्स है वो भी कवर हो जाएगी पूरी, जहाँ पे सब लोग वगैरह दिख रहे हैं इसके अंदर. अभी यहाँ पे ट्रैफिक हो गया है, जो गाड़ियाँ गई यहाँ से वहीं फंसी हुई है, वो दिख नहीं रही ना, तो यहाँ से आप क्लियर भी कर सकते जाके कितना ट्रैफिक हो रहा है यहाँ पे. तो यहाँ से सब मॉनिटर हो जाएगा उनको, सब चीज़ आने वाले जाने वाली. प्लस ये कैमरा हाई रेजोल्यूशन है, तो इसमें जब कैमरा एक गाड़ी यहाँ आई तो उसका नंबर प्लेट भी डिटेक्ट हो जाएगा कौन सी गाड़ी है. और हाई रेजोल्यूशन है तो मतलब कोई आदमी नीचे जा रहा है, अगर कुछ मिसिंग हो गया तो यहाँ मालूम पड़ेगा को नीचे गया था आया था, वो सब प्रॉपर कवर हो जाएगा यहाँ से, क्योंकि ये नीचे जाने वाला गेट जो अभी बंद करके रखा हुआ है फिलहाल. और बाकी अपना जितना ब्रिज का जितना भी एरिया है इसका वो पूरा कवर है, मतलब वो अपन मान सकते हैं कि 99% पूरा CCTV में कवर हो चुका है. आने वाला आदमी जाने वाला आदमी सब कुछ इसके कवर हो रहा है, नीचे से लेकर ऊपर तक 99% सब कवर है उसमें. नीचे जो लोग टिकट लेके नीचे ऊपर नहीं गए, जो नीचे से फ्री वाला जो साइड है वो भी यहाँ से अपन देख सकते हैं, जो लोग दिख रहे हैं यहाँ सब कुछ. और ये दोनों तरफ से कवर होता है, एक लेफ्ट कवर हो रहा है, एक राइट कवर हो रहा है, तो उसमें भी फेस प्रॉपर डिटेल होता है. और सब जगह पे मार्किंग भी कर रखी है, CCTV जहाँ जहाँ लगा हुआ है ना, सब एरिया में इन्फॉर्मेशन बोर्ड लगा रखा है. उसके अलावा पीछे की तरफ बाथरूम है, जहाँ पानी वगैरह का भी है, तो वहाँ पे भी CCTV लगा है, वो आ रहा है वो जा रहा है, उसका ही पूरा ये कॅमेरा आहे हा पूर्ण आपला व्हॉइस रेकॉर्ड आहे. त्याच्यानंतर याच्यावरती पूर्ण लोकेशन पण दिसतं आपल्याला, म्हणजे तिथे एखादा कोणी माणूस उभा पण आहे तो आवाज पण येईल आपल्याला. त्याच्यानंतर हा आपला बॅक साईड आहे, समोर एंट्री आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला काय असं वाटलं की आपण रेकॉर्ड पण करू शकतो. त्याच्यानंतर आपला हा एक खालचा आहे कॅमेरा, याच्यावरती आपण बघू शकतो. त्याच्यानंतर हा बॅक साईडचा आहे खालचा, हा एंट्रीला कॅमेरा आहे आपला. येणारी गाडी आहे समोरून, जेव्हा एंट्री होतो आतमध्ये हा पूर्ण ट्रॅफिकचा एरिया पूर्ण कव्हर होतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपला समोरचा कॅमेरा आहे की जेव्हा पर्यटन खरं येतो होतो तर हा पूर्ण व्यवस्थित दिसतो. त्याच्यामध्ये काय आहे, आपल्याला कोण आहे, कोण गेले. आणि हा जेव्हा कॅमेरा आपला असा आहे की जेव्हा समोरून जेव्हा गाडी येते धबधब्यापासून तर हा पूर्ण एरिया कव्हर करतो. त्याच्यानंतर हा आपला आतमध्ये कॅमेरा आहे, का इथं जेव्हा गाडी एखादी पार्किंग लागली किंवा काही अपघात झाला, पुढे काय भांडण झाले तर हा कॅमेरा आपल्याला हा रेकॉर्ड होऊ शकतो. याच्यामध्ये व्हॉइस रेकॉर्ड आहे. या परिसरामध्ये समोर म्हणजे स्कायवॉकच्या समोरच ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये आपण या कॅमेऱ्याचं सगळं नियोजन केलेलं आहे. ओके, बरोबर. थोडीशी आपण माहिती दिली. ओके. त्याचबरोबर या ठिकाणी जे परिसरामध्ये जे कॅमेरे लावलेले आहेत ते रेकॉर्डिंग कॅमेरे आहे, म्हणजे कोण काय बोलतोय ते सगळं त्याचा रेकॉर्ड होईल. पूर्ण रेकॉर्ड होईल. आणि परिसरामध्ये कुठपर्यंत कॅमेरे लावलेले याची थोडीशी माहिती आपण देणार का?
हे पूर्ण पर्यटनमध्ये टोटल 12 कॅमेरे आहे. 12 कॅमेऱ्यामध्ये आम्ही सर्व बाकीचे कॅमेरे 3 कॅमेरे खालती लावले आहे. जेव्हा धबधबा पाहून माणूस येतो तो एक कॅमेरा आहे. सरांनी आम्हाला बोलले की तुम्ही तिकडे खालती पण कॅमेरा लावून घ्या. तिथं पण 3 कॅमेरा आम्हाला खालती लावायचा आहे.